नमस्कार मंडळी, मराठी मुलगी दीपाली या चॅनल मध्ये मी दीपाली आपणा सर्वांचं स्वागत करते। जसं की आपणा सर्वांना माहिती आहे की दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून मालेगावची ओळख आहे आणि या यात्रेची जी सुरुवात आहे ती देवस्वारी आणि पालखी पूजनाने होत असते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालखी सोहळ्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। ह्याच्या पूर्वीच्या मुलाखतीमध्ये आपण पाहिलं की पब्लिक ट्रस्ट झाल्यानंतर काय व्यवस्थापन केलं जातं पाययात्रेचं ते पाहिलं। पण हे पब्लिक ट्रस्ट होण्यापूर्वी, वन मॅन ट्रस्ट होण्यापूर्वी निजामाच्या काळामध्ये पारंपरिक पद्धतीनं देवाची पूजा अर्चा आणि यात्रेमध्ये पालखीचं नियोजन कसं केलं जात होतं त्याबद्दल आपण माहिती पाहूया। तर सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की या यात्रेचं नियोजन करण्यासाठी खंडोबाच्या देवपूजेपासून पालखी काढण्यापासून पालखी वापस येईपर्यंत वेगवेगळे 8 गावच्या 8 मानकऱ्यांना हा सन्मान निजामाच्या काळामध्ये दिला होता। तर पहिला मान होता, आता त्यांचे जे वंशज आहेत ते मल्हार पाटील आणि पांडुरंग पाटील हे जे आहे हे मंदिराचे पुजारी या नात्याने जे आहे ते देवाची पूजा करतात। त्याच्यानंतर ही पालखी निघण्यापूर्वी पहिल्या दिवशी पालखी जी आहे ही पालखी दुपारी 1 वाजता ही तळ्यावर नेऊन ठेवली जाते। कारण देव जे आहे सगळ्यांना दर्शनासाठी उपलब्ध व्हावा आणि देव जे आहे काठावरती येऊन राहतो अशी भाविकांची श्रद्धा असल्यामुळं देवाची पालखी तिथे नेऊन ठेवली जाते तळ्याच्या काठावर। आणि तिथे अष्टुरकर कनकदंडे म्हणून दरवर्षी येतात, तिथं राहतात, पालखी तिथे राहते। आणि यात्रेच्या दिवशी दुपारी 1 वाजता पालखी वाजत गाजत मंदिरामध्ये आणली जाते आणि मंदिरात वाजत गाजत आणल्यानंतर त्या पालखीची पूजा इथल्या मानकऱ्यामार्फत केली जाते। पूजा करून ते देव पालखीमध्ये ठेवले जातात। आता पालखीमध्ये ठेवल्यानंतर पालखीचे देव पालखीत चांदीच्या मूर्ती ठेवल्यानंतर त्या ठेवण्यापासून वापस येईपर्यंत प्रत्येकाला एक एक रोल दिला, त्याची ते मानकरी आहेत। तर त्याच्यानंतर पालखी चालवण्यासाठी पहिल्यांदा लागतात भोई। तर माळेगावचे जे परंपरागत भोई समाजाचे लोक आहेत ते 12 भोई जे आहे हे इथं पालखी धरतात। कारण मानकऱ्यांनी पालखी धरलं ते ओझं वाहू शकत नाहीत म्हणून ते परंपरेनं जे आहे ते पालखी भोई चालवतात, त्यांचा मान आहे। त्याच्यानंतर पालखी चालवण्यासाठी जे आहे हे कनकदंडे परिवारातले 2 जण, दुसरे 2 जण ही देवाची पालखी धरते। आता देवाच्या पालखीच्या पुढे आणखीन एक पालखी राहते, तिला म्हणतात नाईकाची पालखी। नाईक जो आहे हा रिसनगावचा नाईक, परंपरेनं भक्त आहे। हा खंडोबाचा मोठा भक्त होता आणि श्रीमंत मनुष्य होता, त्याला 1200 एकर जमीन होती आणि त्या काळात त्याचा दबदबा खूप होता। आणि अशी आख्यायिका आहे की खंडोबावरती त्याचं निस्सीम प्रेम होतं, निस्सीम भक्त होता आणि लोक सांगतात की देव त्याला बोलत होता आणि देवाच्या सांगण्याप्रमाणे त्याचं वागणं चांगलं होतं आणि निजाम सरकारला सुद्धा त्याचा दबदबा होता। सबिना नावाचा एक दिव्याचा प्रकार असतो, ते सबिन्याची ज्योत घेऊन तिथे यायचा, त्यांना आलं म्हणजे मग पालखी तिथे जायची। तर याचा दबदबा एवढा होता की त्याला वाटायचं की निजाम सरकारनं मदत करावी, आमच्या देवाला करावं, पण निजाम सरकारचं याचं कधी जमलं नाही। म्हणून त्याच्यामुळे त्याने ठरवलं की निजामाला एकदा धडा शिकवायचा म्हणून कंधारच्या किल्ल्यामध्ये एकटाच जाऊन निजामाच्या तिथली त्याने शाल आणि ती देवाला पांघरली। आणि निजामाला ज्यावेळी कळलं त्यावेळी निजामाला हे माणूस फार शूरवीर आहे म्हणले, याचं काही खरं नाही म्हणले, ह्याला संपवलंच पाहिजे, आपल्या राज्याला धोका आहे म्हणले। ह्याचं म्हणणं एकच आहे, माझ्या देवाला मानत नाही। आणि मग त्याचा राग आला निजामाला। निजामानं काय केलं, ह्याला शिताफीनं पकडल्यावर त्याला तोफेला बांधलं आणि तोफेला उडवलं। तर ह्यानं म्हणलं ही सुद्धा खंडोबाची इच्छाच आहे, खंडोबासाठी मी मरायला तयार आहे। म्हणजे जसं संभाजीराजानं बलिदान केलं तसं हा माणूस म्हणला माझं बलिदान होऊ द्या पण मी देवाला सोडणार नाही। आणि तोफेच्या गोळ्यासोबत त्याचं शरीर उडालं आणि त्याचा हात जे आहे एक ते इथे येऊन पडला। ह्या जुन्या कमानीच्या समोर एक चबुतारा बांधला, त्याला नागोरावचा चबुतारा म्हणतात, नागोजी नायकाचा चबुतारा म्हणतात। तर त्याचा हात इथे येऊन पडला आणि त्यांना मग खंडोबानं सांगितलं काळजी करू नको, तू फार मोठा भक्त आहेस, तू माझ्यासाठी खूप मोठं बलिदान केलंस, म्हणून माझ्या यात्रेच्या पुढे तुझा सन्मान राहील, तुझा मान मोठा राहील, तू पालखीत बसून फिरायचं। आणि तेव्हापासून जे आहे नागोजी नायकाचे जे कोणी वंशज आहेत ते देवाच्या पुढे त्यांची पालखी राहते, पालखीमध्ये बसून ते फिरतात, त्यांनासुद्धा भोई असते, माणसं त्यांची पालखी वागवतात। तर पहिला मान हा भक्ताला दिलेला आहे। हे नागोजी नायकाचे जे रिसनगावचे वंशज आहेत आजही पालखीमध्ये येतात, पालखीमध्ये बसतात, लोक त्यांना देवाच्या पुढे पालखी फिरते, त्यांचासुद्धा तेवढाच मान आहे जेवढा देवांच्या पालखीचा। म्हणून पालखी पाहताना आपल्याला 2 पालख्या दिसतील, एक नायकाची पालखी, एक देवाची पालखी। खंडोबाच्या पालखीच्या ऐवजी लोक त्यांना देवाची पालखी असं म्हणतात। त्याच्यानंतर ही पालखीचं जे नियोजन आहे, आता पालखीमध्ये देव आहेत पण छत्र चामर राहतं त्याला, तर छत्र धरायची म्हणजे छत्री धरायची कामगिरी जी आहे शिराडोंचे पंडागळे जे परिवार आहेत ते वंश परंपरेने करतात।
त्याच्यानंतर ह्या पालखीच्या पुढे काठी राहते. काठी कशासाठी बा की कोणी येऊ नये, सुरक्षितता राहावी. काठी लाठी म्हणजे संरक्षणाच्या त्या वस्तू. तर ती काठीची परंपरा कुराळ्याचे जे महाजन मंडळी आहे ते काठी घेऊन देवाच्या पुढे राहतात आणि पालखी आल्यानंतर ती काठी या इथल्या शिखराला लावावी लागते, म्हणजे त्यांची यात्रा पूर्ण झाली, ती हाजरी लागली असं समजतं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जे आहे आता ह्या सगळ्या काळामध्ये देवाची पूजा कोणी करायची तर भोशीकर म्हणून जे आहेत, भोशीच्यावर राहणारे मानकर, ते भोशीकर काय करतात, देव यायच्या आधी देवाची पूजा करतात. त्याच्यानंतर पालखीसोबत राहतात, पालखीसोबत ते राहतात आणि पालखी आल्यानंतर देवाची पूजा करून देवामध्ये ठेवतात. हा त्यांचा मान आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय सांगायचा प्रकार की 8 प्रकारचे जे मानकरी होते, ह्या 8 प्रकारच्या मानकऱ्याकडं हे पब्लिक ट्रस्ट व्हायच्या आधी निजाम सरकारनं लावून दिलेलं नियोजन होतं. ह्या पब्लिक ट्रस्टनं जे आहे ह्या सगळ्यांचे मान जशाला तसे ठेवलेले आहेत. हेच मानकरी आजही परंपरागत पद्धतीनं पूजा करतात. ह्या ट्रस्टीनं कोणाचाही मानामध्ये काही डिस्टर्ब केलेलं नाही. आणि मग ह्या नवीन पद्धतीमध्ये सगळ्या लोकांचे सत्कार व्हायलेत. तर आम्ही जिल्हा परिषदला विनंती केली की ज्या देवाची यात्रा भरती, ज्या देवाचे मानकरी जे कुठल्या रुपयाची अपेक्षा न करता वंश परंपरेने सेवा करतात, त्यांचासुद्धा सन्मान तुम्ही करायला पाहिजे. म्हणून मागील 5 वर्षापासून जे आहे जिल्हा परिषदमार्फत ह्या 8 मानकरांचा सरकार रेस्ट हाऊसवरती ह्या जिल्हा परिषदचे पदाधिकारी किंवा शासन प्रतिनिधींद्वारा केला जातो. म्हणून ही यात्रा जेवढी जुनी आहे तेवढीच नवीन आहे. जुन्या परंपरा जशाल तशा ठेवल्या, नवीन परंपरा तशाच पद्धतीने ठेवलेल्या आहेत आणि दोन्हीचा संयोग आणि संयम करून ही यात्रेचं नियोजन केलं जातं.